मैत्रिणींनो, दिवसभराची सगळी कामं झालेली आहेत. आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची आहे. तर संध्याकाळचा थोडाफार स्वयंपाक शिल्लक असला की टेन्शन येतं नेमकं काय करायचं. तर आता घरात 2 भाकरी शिल्लक आहेत. मग भाकरी तशीच कुणालाच खायची नसती. म्हणून म्हटलं आता आपण आयडिया करूया आणि सुंदर अशी भाकरीची भेळ बनवायची अशी माझ्या डोक्यात आयडिया आलेली आहे. तर ही भेळ कशी बनवायची? चला तर मग मी सांगते तुम्हाला कशी बनवायची. तर अशा भाकरी तुमच्याकडे शिल्लक असतील तर आपण नेहमी भाकरीची फोडणी करतो. ती तर सर्वांनाच येते. पण अशी वेगळी मी भाकरीची भेळ तुम्हाला बनवायला सांगणार आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहेत कांदा आणि टोमॅटो. त्याचबरोबर तुम्हाला चटपटीत त्याच्याबरोबर फरसाणा, खारी बुंदी पण तुम्ही यूज करू शकता. एक लिंबू लागणार आहे आपल्याला मैत्रिणींनो. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला आता कट करून घ्यायच्या आहेत. तर आता मी हे कट करून घेते. तर सुंदर अशा 2 भाकरी मऊ आहेत, पण त्या भाकरी तशाच कुणाला खायच्या नसतात किंवा जरी भाजी केली तरी भाकरी सकाळची नको असती. म्हणून मग आता ही मी भाकरी जी आहे ती मिक्सरला लावून घेते. सुंदर अशी बारीक भाकरीचा आपल्याला चुरा तयार होतो इथे आणि मिक्सरमधून ही भाकरी काढून घेतल्यानंतर बघू शकता तुम्ही एकदम बारीक अशी सुंदर भाकरी ही चुरलेली आहे. तर ही अशी बारीक भाकरी चुरून घ्यायची. याला थोडंसं पाण्याचा शिंतोडा द्यायचा. अगदी लई ओलं करायचं नाही. थोडंसं ओलवून घ्यायचं आणि याला असं ओलवून बाजूला एका ठिकाणी घट्ट हे झाकून ठेवायचं एका ह्याच्यात. तर बघू शकता असा ओलावा करून घ्यायचा त्या भाकरीचा म्हणजे थोडासा त्याला मऊपणा येतो. त्याचबरोबर आपल्याला इथं बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, फरसाणा आणि एक लिंबू. तुम्हाला आंबट नको असेल तर तुम्ही अर्धा लिंबू वापरू शकता मैत्रिणींनो. आणि भेळ खूप सुंदर होती. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ही चटपटीत भेळ आवडते. आणि आपल्याकडे जे शिल्लक असतील ते पण सगळं खरं संपतं. कारण भाकरी कोण खात नसेल मग ती दुसऱ्याची आपल्याकडून काय होते एकतर टाकून दिली जाते. तर त्या भाकरीचा आपण सुंदर असा उपयोग करू शकतो. फरसाणाबरोबर समर्थला हवी होती बुंदी. म्हणून त्यांनी दुकानात जाऊन ही बुंदी आणलेली आहे. तर यामध्ये हे मी सगळं कालवून घेतलेलं आहे. सुंदर अशी भेळ तयार केलेली आहे. बघू शकता चटपटीत भाकरीची सुंदर अशी भेळ. तुम्ही ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटती नक्की मला कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.